नमस्कार, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत सोयाबीन चिली, एकदम चटपटीत अशी। जर सोयाबीन आवडत नसेल तर अशा पद्धतीने कराल तर नक्कीच आवडेल। तर सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी सोयाबीन घेतले 1 वाटी, त्यानंतर इथे शिमला मिरची आहे चौकोनी कापून घेतली आहे, त्यानंतर इथे आलं आहे बारीक चिरून घेतले, हिरवी मिरची आहे, लसूण सुद्धा बारीक चिरून घेतलाय, पातीचा कांदा, रेड चिली सॉस, डार्क सोया सॉस, टोमॅटो सॉस घेतलाय, त्यानंतर इथे कॉर्नफ्लोअर आहे, कांदा सुद्धा चौकोनी चिरलाय, मीठ, तेल आणि पाणी लागणार आहे। तर आता सुरुवात करूया। मी एका मोठ्या बाउलमध्ये जे आपण 1 वाटी सोयाबीन घेतले ते काढून घेते आणि आता आपण पाणी घालून हे सोयाबीन भिजत ठेवणार आहोत, म्हणजे सोयाबीन थोडंसं फुलेल। इथे मी बारीक सोयाबीनचा वापर केला आहे, त्याऐवजी तुम्ही जे मोठे सोयाबीन मिळतात ते सुद्धा वापरलात तरी सुद्धा चालेल, दोन्ही तुम्ही यूज करू शकता। माझ्याकडे लहान सोयाबीन होते म्हणून मी इथे लहान सोयाबीन वापरते। तर ह्याचे सुद्धा खूप सुंदर अशी सोयाबीन चिली बनते। तर तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही घ्या। इथे मी पाण्यामध्ये भिजत ठेवते, 15 ते 20 मिनिटं भिजत ठेवल्यानंतर इथे सोयाबीन तुम्ही पाहू शकता थोडेसे सोयाबीन फुललेले आहेत। आता काय करायचं, सोयाबीनमध्ये जे पाणी आहे ते काढून घ्यायचं व्यवस्थित। मी एक सोयाबीन आता इथे पिळून घेणार नाही, कारण का सोयाबीन जे आहेत माझे ते लहान आहेत। जर मोठे असतील तर एक करून तुम्ही इथे पाणी काढून घेऊ शकता, पण हे लहान सोयाबीन आहेत म्हणून मी एकसाथच जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे सोयाबीनमधून। आता मी एका भांड्यामध्ये सोयाबीन आहेत ते काढून घेते। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। आता इथे मी सर्व सोयाबीन जे आहे त्याच्यामधून पाणी जे आहे ते व्यवस्थित काढून घेणार आहे, म्हणजे आपल्याला तळताना प्रॉब्लेम होणार नाही। जर पाणी खूप राहिलं तर आपण जेव्हा सोयाबीन तळू तेव्हा पाण्यामुळे आपल्या अंगावरती तेलाचे जे थेंब आहेत ते उडतील, तडतडतील, त्याच्यामुळे पाणी जे आहे ते व्यवस्थित काढून घ्यायचं आहे। आता इथे मी सोयाबीनमधून व्यवस्थित पाणी काढून घेतले। आता ह्याच्यामध्ये आपण सुखे मसाले घालायचे आहेत। तर आता इथे मी सुरुवातीला मीठ घालते, चवीनुसार मीठ घालायचं आहे, खूप मीठ नाही घालायचं आहे, कारण का सॉसेसमध्ये सुद्धा मीठ असणार आहे, त्याच्यामुळे सोयाबीन पुरती एवढंच मीठ घालायचं आपल्याला इथे। त्यानंतर लाल तिखट घालते, लाल तिखट मी सांगायला विसरली होती, तर लाल तिखटसुद्धा घालायचं आहे इथे। त्यानंतर सोया सॉस जो आहे तो तुम्ही 2 चमचे इथे घालायचा। त्यानंतर आता हे सर्व आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता इथे मसाला आणि जो सॉस आपण घातला होता तो व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे। आता ह्यामध्ये ना कॉर्नफ्लोअर घालायचं, मी ते सुरुवातीला अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर घालते आणि व्यवस्थित प्रेशर देऊन आपल्याला हे सोयाबीनला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आतमध्ये जर काही पाणी असेल तर ते बाहेर येईल आणि कॉर्नफ्लोअर आहे ते व्यवस्थित कोट होईल। आता इथे अजून थोडंसं ओलसर असेल तर आपण हळूहळू करून इथे कॉर्नफ्लोअर ॲड करत जायचं आणि पूर्ण सोयाबीन आहे ते व्यवस्थित असं ड्राय करून घ्यायचं। आता इथे तुम्ही पाहू शकता जे पाणी आहे ते बाहेर आलं, त्याच्यामुळे सोयाबीन जे आहे ते तुम्ही पाहू शकता ओलसर असं झालेलं आहे। तर आता ह्यामध्ये मी अजून थोडं कॉर्नफ्लोअर ॲड करणार आहे, म्हणजे सोयाबीन व्यवस्थित कोट होईल। आता इथे सोयाबीन व्यवस्थित कॉर्नफ्लोअरमध्ये मी मिक्स करून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता सोयाबीन जे आहे ते ड्राय झालेलं आहे। आता आपण काय करायचं आहे, गरम तेलामध्ये तळून घ्यायचं आहे। आता मी इथे कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे, तेल व्यवस्थित गरम करून घेतलं आहे आणि गॅसचा फ्लेम आहे तो स्लो करते मी आधी, आणि सोयाबीन जे आहे ते इथे घालून घेते। त्यानंतर स्लो टू मीडियम हीटवरती आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत।
रंग बदलेपर्यंत आपल्याला एक 2 ते 3 मिनिटांसाठी इथे सोयाबीन जे आहे ते तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्या। तुम्ही पाहू शकता रंग जो आहे तो छान असा बदलायला सुरुवात झालेली आहे। ब्राउनिश रंग येईपर्यंत आपल्याला छान सोयाबीन जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत, म्हणजे ते छान आतपर्यंत सुद्धा फ्राय होतील। आता इथे तुम्ही पाहू शकता सुरुवातीला आपण जेव्हा घातले होते तेव्हा बुडबुडे येत होते, कारण त्याच्यामध्ये थोडं मॉइश्चर होतं, म्हणून मॉइश्चर निघून गेल्यानंतर ते अगदी शांत झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता आता इथे सोयाबीनला खूप सुंदर असा रंग आलेला आहे। आता सोयाबीन व्यवस्थित फ्राय झालेत। आता मी इथे सोयाबीनला काढून घेते आणि पुन्हा सेम प्रोसिजरने इथे सोयाबीन घालून घेणार आहेत उरलेले, आणि त्यांना सुद्धा छान असा ब्राउनिश रंग येईपर्यंत तळून घेणार आहे। आता इथे सोयाबीन तळून झालेले आहेत। तुम्ही आता इथे मी तुम्हाला दाखवते किती क्रिस्पी झालेले आहेत छान असे। आता आपण सोयाबीन चिली बनवायला सुरुवात करूया। आता इथे कढईमध्ये मी 2 चमचे तेल घालून घेते। तेल व्यवस्थित गरम झाल्याच्या नंतर आपण इथे घालायचं आहे लसूण, बारीक चिरून असा लसूण घेतलाय तो घालायचा आहे। त्यानंतर आलं सुद्धा मी बारीक चिरून घेतले ते घालते। त्यानंतर हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। इथे 2 हिरव्या मिरच्या घातल्या होत्या मी, आणि चौकोनी असा कांदा घातलाय। त्यानंतर शिमला मिरची सुद्धा चौकोनी कापून घेतली होती ती घातली आहे। आणि आता इथे कांदा आणि शिमला मिरची जी आहे ती फार असं मऊ होईपर्यंत आपल्याला फ्राय नाही करायचं। भाज्यांचा जो क्रिस्पीपणा आहे तो असला पाहिजे, कुरकुरीत लागल्या पाहिजेत त्या थोड्याशा, म्हणून अगदी हलकंसं आपल्याला टॉस करून घ्यायच्या आहेत भाज्या। आता मी इथे पातीचा कांदा घातलाय, तो सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। 2 मिनिटांसाठी आपल्याला भाज्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत, अगदी फार अशा शिजवायच्या नाहीयेत। आता मी इथे ह्यामध्ये सोया सॉस घालते। डार्क सोया सॉस आहे 2 चमचाभर इथे घातलाय। त्यानंतर रेड चिली सॉस आहे तो सुद्धा 2 चमचे मी इथे घालते, आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आता ह्यामध्ये मी टोमॅटो सॉस घालते, तो सुद्धा 2 चमचाभर आहे, तो घालून सुद्धा व्यवस्थित पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसचा फ्लेम जो आहे ना तो स्लो ठेवायचा, म्हणजेच सॉसेस सुद्धा जळणार नाहीत आणि व्यवस्थित मिक्स होतील। आता हे व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर मी आता ह्यामध्ये एक लहान वाटीभर पाणी घालते। मी इथे ड्राय सोयाबीन चिली बनवते म्हणून फार पाणी घालत नाहीये। तुम्हाला जर थोडंसं ओलसर हवं असेल तर त्याच्यामध्ये अजून थोडं पाणी ॲड केलात तरी सुद्धा चालेल। आता इथे ह्यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर आहे त्याच्यामध्ये पाणी घातलंय, म्हणजे 2 चमचाभर कॉर्नफ्लॉवर घेऊन त्यामध्ये पाणी घालून त्याची स्लरी तयार केली आणि ती इथे घातली आहे। व्यवस्थित मिक्स करून घेते, आणि आता ह्यामध्ये आपण ज्या फ्राय करून ठेवलेल्या सोयाबीन होते ते इथे घालायचे आहेत। फ्राय केलेले सोयाबीन घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सॉसमध्ये आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। एकदा का व्यवस्थित मिक्स झालं की आपली सोयाबीन चिली खाण्यासाठी तयार होईल। जर कोणाला सोयाबीन आवडत नसेल आणि तुम्ही अशा पद्धतीने जर बनवलात तर कळणार सुद्धा नाही की ही सोयाबीनची चिली आहे, आणि झटपट खाल्ली सुद्धा जाईल। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा। आता इथे सोयाबीन जे आहे ते व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता रंग सुद्धा मस्त आलेला आहे।
आता इथे माझी सोयाबीनची चिली बनून तयार झालेली आहे। आता मी हिला काढून घेते आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल, नॉनव्हेज खात नसाल तर तुम्ही सोयाबीनची चिली जी आहे ती नक्की ट्राय करून पहा। मस्त अशी तयार झाली आहे। वरतून थोडीशी कांद्याची पात भुरभुरून घेतली आहे मी। अतिशय सुंदर अशी चवीला लागणारी सोयाबीनची चिली तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि निरोगी खा, निरोगी राहा।